पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी अभिवादन केलं। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी अभिवादन केलं। यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी 4 हुतात्मा चौक येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा देताना अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी पुण्यश्लोक राजमाता होळकर यांचं कार्य, लोककल्याणकारी प्रशासन, न्यायप्रियता आणि समाजहितासाठीचं योगदान आजही प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा अंगीकार करून समाजाच्या विकासासाठी कार्य करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। प्रथम तर 31 मे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा आज जन्मदिवस आपण जयंती साजरी करतोय। सर्व सोलापूरकरांना जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। जयंती साजरी करताना अक्षरशः अभिमानाने भरून येतो। आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो, या महाराष्ट्राला खूप पुण्य लोकांची ही इतिहास आहे। राजमाता जिजाऊ आहेत, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत। त्यांचा वसा महिलांनी चालू ठेवायला पाहिजे। ज्या पद्धतीनं एक उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांनी आपला राज्यविस्तारही केला आणि आपला राज्यविस्तार जपूनही ठेवला आणि एक संस्कार जे आपल्या महाराष्ट्राला दिले आहेत ते संस्कार आपल्याला जपून ठेवायचे आहेत। या निमित्ताने मी एवढंच सांगेल की आपल्याला अहिल्यादेवी होळकरांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्याला जो संस्काराचा वसा दिलेला आहे तो आपल्याला जपून ठेवायचा आहे। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या काउन्सिल हॉलमध्येही जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला। इथं अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थितांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक योगदानाचं स्मरण केलं। त्यांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली।